विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, प्रकरण 4 पुरवठा विश्लेषण याबाबत आपण चर्चा करणार आहोत. याची प्रस्तावना पाहूयात. मागणीप्रमाणे पुरवठा सुद्धा ही मूलभूत संकल्पना आहे. विक्रेता किंवा उत्पादक यांच्याकडे एखाद्या वस्तू किंवा सेवांच्या विक्रीसाठी उपलब्ध असलेले नग यामध्ये स्पष्ट होतात. या पुरवठा विश्लेषणामध्ये काही संकल्पना आपल्याला पाहायचे आहेत. त्यामध्ये एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा या संकल्पना आपण समजून घेऊयात. पहिली संकल्पना आहे एकूण उत्पादन. एकूण उत्पादन ही संकल्पना सूक्ष्म दृष्टिकोनातून पाहिल्यास एखाद्या उत्पादकाकडे उत्पादन घटकांच्या माध्यमातून उत्पादित केलेली एकूण नगसंख्या आहे. जे काही उत्पादनाचे घटक आहेत, भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन, या उत्पादन घटकांच्या माध्यमातून जी काही नगसंख्या उत्पादित केलेली आहे, त्या उत्पादित केलेल्या नगसंख्येला आपण एकूण उत्पादन असे म्हणतो. एकूण उत्पादन नगसंख्या जी आहे, उत्पादित नगसंख्या, उत्पादकाकडे उपलब्ध असणारी जी काही उत्पादित नगसंख्या आहे, ती उत्पादित नगसंख्या म्हणजे एकूण उत्पादन आहे. तर स्थूल दृष्टिकोनातून विचार जर केला तर अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्यांची एकूण बेरीज, स्थूल दृष्टिकोनातून किंवा मॅक्रो लेवलला जर आपण पाहिलं तर अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्यांची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन आहे. थोडक्यात सूक्ष्म दृष्टिकोनातून विचार केल्यास विशिष्ट कालावधीत उत्पादन घटकांच्या विशिष्ट प्रमाणात मात्रा वापरून उत्पादकाने वस्तूंची जी नगसंख्या तयार केली त्याला एकूण उत्पादन असे म्हणतात. एक उदाहरण जर आपण घ्यायचं म्हटलं तर एक टेबल बनवणारा कारखाना आहे किंवा एक कारखानदार आहे, एक उत्पादक आहे. त्याने भूमी, भांडवल, श्रम या घटकांचा वापर करून एक 50 टेबलचे उत्पादन केले तर त्याचे हे एकूण उत्पादन ठरेल. किंवा एखाद्या टीव्ही उत्पादकाने भूमी, भांडवल, श्रम, संयोजन या घटकांचा वापर करून, या घटकांच्या साहाय्याने, या घटकांच्या वेगवेगळ्या मात्रा वापरून समजा की 5000 टीव्हीचे उत्पादन केले तर याला आपण एकूण उत्पादन असे म्हणू शकतो. पुढची संकल्पना आहे साठा. ढोबळमानाने साठा म्हणजे काय आहे ते आपण पाहूयात. विक्रेत्याने विशिष्ट कालावधीत उत्पादित झालेल्या वस्तूंच्या नगसंख्येपैकी जो भाग विक्रीस न आणता स्वतःकडे ठेवला आहे, साठवून ठेवला आहे आपल्या गोदामामध्ये किंवा वेअरहाऊसमध्ये, त्याने जर तो माल विक्रीसाठी न ठेवता साठवून ठेवला असेल तर त्याला आपण साठा असे म्हणतो. म्हणजे त्या मालाची तो प्रत्यक्ष विक्री करण्यासाठी तो माल बाजारात आणत नाही, तो त्याने स्टॉक करून ठेवलेला आहे आपल्या वेअरहाऊसमध्ये किंवा गोदामामध्ये, किंवा त्याने जिथे कुठे त्याचं स्टोअर केलेलं असेल त्या स्टोअरमध्ये तो माल त्याने स्टॉक केलेला आहे, संग्रह केलेला आहे, त्याला आपण साठा असे म्हणतो. जो विक्रेता आहे त्या विक्रेत्याने विशिष्ट कालावधीत उत्पादित झालेल्या वस्तूंच्या एकूण नगसंख्येपैकी जो भाग विक्रीसाठी न आणता स्वतःकडे ठेवला असेल तर त्याला साठा असे म्हणतो. थोडक्यात
विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली वस्तूंची नगसंख्या, ती नगसंख्या म्हणजे साठा आहे. ती विक्रीसाठी तो वापरू शकतो, पण त्याने विक्रीसाठी आणलेली नाही ती नगसंख्या, पण ती विक्रीसाठी तयार आहे, विक्री करण्यास योग्य आहे, असा त्याच्याकडे जो काही वस्तूंचा साठा आहे, संग्रह आहे, जी काही वस्तूंची नगसंख्या आहे, त्याला आपण साठा असे म्हणतो. विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली वस्तूंची एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली वस्तूंची एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. साठा ही उत्पादनानंतरची दुसरी क्रिया असून साठा हा एक उत्पादनाचा भाग आहे. उत्पादनानंतरची दुसरी क्रिया आहे ही, आणि तो उत्पादनाचा एक भाग आहे. साठा हा संभाव्य पुरवठा आहे. साठा हा संभाव्य पुरवठा आहे, कारण साठ्यातूनच पुरवठा केला जातो. पुरवठा हा साठ्यातूनच केला जातो, त्यामुळे तो भविष्यातील जेव्हा केव्हा त्याला ती वस्तू विकायची आहे त्यावेळेला तो बाजारात आणतो, त्यामुळे तो त्याला संभाव्य पुरवठा असे आपण म्हणू शकतो. किंवा साठ्याला आपण पुरवठ्याचे उगमस्थान म्हणतो, सोर्स ऑफ सप्लाय. स्टॉक इज अ सोर्स ऑफ सप्लाय. सप्लाय कुठून केला जातो तर पुरवठा कुठून केला जातो, सप्लाय कुठून केला जातो तर साठ्यातून, स्टॉकमधून केला जातो. म्हणून सप्लाय जो आहे तो कशातून केला जातो, साठ्यातून केला जातो. म्हणून साठ्याला आपण स्रोत म्हटलं आहे, पुरवठ्याचे स्रोत किंवा पुरवठ्याचे उगमस्थान म्हटलेलं आहे. साधारणपणे साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. साठा हा पुरवठ्यापेक्षा अधिक असतो किंवा जास्त असतो. उत्पादनात वाढ झाल्यास साठा वाढत जातो. उत्पादन वाढले तर साठा अधिकाधिक होत जातो. साठा पुरवठ्याची कमाल मर्यादा दर्शवितो. साठा हा पुरवठ्याची कमाल मर्यादा दर्शवतो, म्हणजे जास्तीत जास्त पुरवठा आपण किती करू शकतो, किंवा उत्पादक तो विक्रेता जास्तीत जास्त पुरवठा किती करू शकतो, तर जेवढा त्याच्याकडे साठा आहे तेवढा. म्हणून ती पुरवठ्याची कमाल मर्यादा आहे असे म्हटले जाते. जास्तीत जास्त पुरवठा किती होऊ शकतो तर साठ्या एवढा. साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो, कारण ती उत्पादनाची एकूण नगसंख्या असते. पुरवठा कमी असतो आणि साठा मात्र जास्त असतो, कारण साठ्यातूनच पुरवठा केला जातो. एकूण उत्पादनाचा आणि पुरवठ्याचा साठ्यावरती परिणाम होत असतो. एकूण उत्पादनाचा आणि पुरवठ्याचा साठ्यावरती परिणाम होत असतो, कारण पुरवठा कमी केला तरीसुद्धा साठा वाढत जातो. किंवा उत्पादन वाढलं म्हणजे उत्पादनात वाढ झाली, पुरवठा वाढतो. उत्पादनात वाढ झाली तर साठा वाढतो. उत्पादनात घट झाली तर साठा कमी होतो. तसंच पुरवठ्यामध्ये वाढ झाली तर साठा कमी होतो, पुरवठ्यात घट झाली तर साठा वाढतो. म्हणजे उत्पादन आणि साठा यांचा समसंबंध आहे, आणि पुरवठा आणि साठा यांचा मात्र विषम संबंध आहे. कारण पुरवठा वाढवला की साठा कमी कमी होत जाणार, पुरवठा कमी केला की साठा वाढत वाढत जाणार. म्हणजे एकूण उत्पादन वाढलं तर साठा वाढत जातो, उत्पादन कमी झालं साठा कमी होत जातो. उत्पादन आणि साठा यांचा समसंबंध आहे. पुरवठा वाढवला तर साठा कमी होणार, पुरवठा कमी केला साठा वाढत जाणार. म्हणून पुरवठा आणि साठा यांचा विषम संबंध आहे. उत्पादन वाढल्यास साठा वाढत जातो, उत्पादन कमी झाल्यास साठा कमी होत जातो. पुरवठा वाढल्यास साठा कमी होतो, पुरवठा कमी झाल्यास साठाचा आकार वाढत जातो. सामान्यतः साठा हा सर्व अलवचिक असतो. साठा हा नाशवंत व टिकाऊ वस्तूबाबत वेगवेगळा असतो. नाशवंत वस्तूसाठी साठा वेगळा असतो आणि टिकाऊ वस्तूसाठी साठा वेगळा असतो. कारण दूध, मासे, फळे, भाजीपाला यासारख्या नाशवंत वस्तूचा आपण साठा करून ठेवू शकत नाही. त्यामुळे साठा पुरवठा यांचा समान असतो.
नाशवंत वस्तूंच्या बाबत साठा आणि पुरवठा समान असतो. पण ज्या वस्तू आपण साठवून ठेवू शकतो, ज्या वस्तू आपण साठवून ठेवू शकतो त्या टिकाऊ वस्तूबाबत मात्र साठा करणे शक्य असते. त्यामुळे साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कापड, भांडी यासारख्या टिकाऊ वस्तूबाबत मात्र साठा हा करणे शक्य असते आणि त्यामुळे अशा वस्तूबाबत साठा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. आता आपण याच्यातली शेवटची संकल्पना पाहूयात, पुरवठा. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला विक्रेता वस्तूचे परिमाण किंवा नगसंख्या विकण्यास तयार असतो, त्याला पुरवठा असे म्हणतात. विशिष्ट कालावधीत विशिष्ट किमतीला विक्रेता वस्तूचे जे परिमाण किंवा नगसंख्या विकण्यास तयार असतो त्याला पुरवठा असे म्हणतात. विशिष्ट काळात विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरवलेली नगसंख्या. विशिष्ट काळात विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरवलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. पुरवठा ही साठवणुकीनंतरची तिसरी क्रिया आहे. पहिली क्रिया उत्पादन आहे, दुसरी क्रिया साठा आहे आणि तिसरी क्रिया पुरवठा आहे. पुरवठा हा साठ्याचा एक भाग आहे आणि ती सापेक्ष संकल्पना आहे, कारण पुरवठा ही किंमत आणि वेळ यांच्या संदर्भाने बदलत जाते. किंमत बदलली पुरवठा बदलू शकतो, वेळ बदलली पुरवठा बदलू शकतो. पुरवठा हा शब्द जो आहे तो काळ आणि किंमत यांच्याशी निगडित आहे. पुरवठा हा जो शब्द आहे काळ आणि किंमत यांच्याशी तो संबंधित आहे. बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा आहे. या ठिकाणी पुरवठ्याची एक शास्त्रशुद्ध व्याख्या आपल्याला पाहिजे आहे. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा असे म्हणतात. पुरवठ्यामध्ये विशिष्ट वेळ, विशिष्ट किंमत, विक्री नगसंख्या आणि विक्रेत्याची इच्छा किंवा विक्री करण्याची त्याची मानसिकता या बाबी महत्त्वाच्या आहेत. विशिष्ट वेळ म्हणजे आज, काल किंवा दिनांक या दिवशी असं. विशिष्ट किंमत, जी काही किंमत असेल ती 10 रुपये 5 रुपये याप्रमाणे. विक्री नगसंख्या, जी काही नगसंख्या असेल 10 20 50 या पद्धतीने. आणि त्याची इच्छा, विक्री करण्याची त्या विक्रेत्याची इच्छा या बाबी यामध्ये महत्त्वाच्या आहेत. समजा की एका फर्निचर उत्पादकाने एकूण 50 टेबलचे उत्पादन केले. एका फर्निचर उत्पादकाने 50 टेबलचे उत्पादन केले, त्याला आपण साठा असे म्हणतो. या 50 टेबलच्या साठ्यातील 10 टेबल तो आज बाजारामध्ये 2100 रुपये प्रतिनग याप्रमाणे विकण्यास आणतो, त्याला पुरवठा असे म्हणतो आपण. त्याने 50 टेबलचे उत्पादन केले, हा त्याचा साठा झाला. या 50 पैकी तो 50चे 50 टेबल बाजारात विक्रीसाठी आणत नाही. त्यातील 10 टेबल तो आज प्रतिनग 2100 प्रमाणे विकायला तयार आहे, याला आपण पुरवठा असे म्हणतो. पुरवठा हा साठ्याचा एक भाग असतो. त्याचबरोबर पुरवठा ही विक्रीची कमाल मर्यादा असते. आपण पाहिलं, पुरवठा ही विक्रीची कमाल मर्यादा असते. वस्तूची किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये असणारा जो काही संबंध आहे तो समस्वरूपाचा आहे. म्हणजे किंमत वाढली तर पुरवठा वाढतो, किंमत कमी झाली पुरवठा कमी होतो. शिवाय पुरवठा हा जास्त लवचिक असून ती प्रवाहविषयक संकल्पना आहे. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण 3 संकल्पना पाहिल्या: साठा, एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा. आपला पुरवठा पत्रक काय आहे ते पाहिजे आहे. पुरवठा पत्रक: बाजारात एखाद्या वस्तूच्या विविध किमती असताना विक्रेत्याकडून होणारा वस्तूंचा पुरवठा किती आहे. वेगवेगळ्या किमतीला 5 रुपयाला किती, 10 रुपयाला किती,
15 रुपयाला किती, 20 रुपयाला किती, तो विक्रेता वस्तू किती विकायला तयार आहे वेगवेगळ्या किमतींना, हे दर्शवणारा जर आपण चार्ट तयार केला, अशी सारणी तयार केली, असा तक्ता तयार केला, असे पत्रक तयार केले, तर त्याला आपण पुरवठा तक्ता किंवा पुरवठा पत्रक असे म्हणतो. बाजारात एखाद्या वस्तूच्या विविध किमती असताना विक्रेत्याकडून होणारा वस्तूंचा पुरवठा किती आहे हे दर्शविणाऱ्या सारणीला पुरवठा पत्रक असे म्हणतात. एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शविला जातो त्याला पुरवठा पत्रक किंवा पुरवठा कोष्टक असे म्हणतात. विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा, वस्तूची किंमत आणि पुरवठा यांच्यातील जो काही कार्यात्मक संबंध आहे तो ज्या सारणीद्वारे, ज्या तक्त्याद्वारे, ज्या पत्रकाद्वारे दर्शविला जातो त्याला आपण पुरवठा पत्रक किंवा पुरवठा कोष्टक किंवा पुरवठा तक्ता असे म्हणतो. या ठिकाणी पुरवठा पत्रकाचे 2 प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. एक वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि दुसरा आहे बाजाराचे पुरवठा पत्रक. वैयक्तिक, ज्याप्रमाणे आपण वैयक्तिक मागणी पत्रक पाहिले त्याचप्रमाणे वैयक्तिक पुरवठा पत्रक पाहायचे आहे, आणि ज्याप्रमाणे बाजाराचे मागणी पत्रक पाहिले त्याचप्रमाणे बाजाराचे पुरवठा पत्रक पाहायचे आहे. वैयक्तिक पुरवठा पत्रक काय आहे हे आपण पाहूया. विशिष्ट वेळी एखाद्या वस्तूच्या विविध किमती असताना बाजारातील एखाद्या विक्रेत्याकडून किती वस्तूंचा पुरवठा केला जातो. विशिष्ट वेळी एखाद्या वस्तूच्या वेगवेगळ्या किमतींना, विविध किमती असताना बाजारातील एखाद्या विक्रेत्याकडून, हा शब्द फार महत्त्वाचा आहे, एखाद्या विक्रेत्याकडून किती वस्तूंचा पुरवठा केला जातो हे ज्या पत्रकात दर्शविले जाते, ज्या तक्त्यात दर्शविले जाते त्याला वैयक्तिक पुरवठा पत्रक असे म्हणतात. बाजारात एखाद्या वस्तूच्या विविध किमती असताना बाजारातील एखाद्या विक्रेत्याकडून किती वस्तूंचा पुरवठा केला जातो हे ज्या पत्रकात दर्शविले जाते त्याला वैयक्तिक पुरवठा पत्रक असे म्हणतात. वैयक्तिक पुरवठा पत्रक हे एका विशिष्ट व्यक्तीच्या किंवा विशिष्ट विक्रेत्याच्या संदर्भात असते, एका विक्रेत्याच्या संदर्भात असते. प्रत्यक्ष वैयक्तिक पुरवठा पत्रक आपण पाहूयात. या ठिकाणी या ज्या आहेत वेगवेगळ्या वस्तूंच्या किमती आहेत, ह्या किमती आहेत, प्राईस आणि हा सप्लाय आहे. 10 रुपये किमतीला, 2 रुपये किमतीला 10 नगांचा पुरवठा, 4 रुपये किमतीला 20 नगांचा पुरवठा, 6 रुपये किमतीला 30 नगांचा पुरवठा, 8 रुपये किमतीला 40 नगांचा पुरवठा, 10 रुपये किमतीला 50 नगांचा पुरवठा, 12 रुपये किमतीला 60 नगांचा आणि 14 रुपये किमतीला 70 नगांचा पुरवठा केला जातो. या ठिकाणी एक विक्रेता आहे जो एक्स विक्रेता एक्स वस्तूच्या, एक विक्रेता आहे ज्याला आपण ए नाव देऊया. ए विक्रेता एक्स वस्तूच्या वेगवेगळ्या किमतीला जो पुरवठा करतो आहे तो पुरवठा या ठिकाणी दर्शवलेला आहे. या पुरवठा पत्रकाचे आपण स्पष्टीकरण करायचे आहे. वरील पत्रकामध्ये वस्तूची किंमत, वेगवेगळे वस्तूची किंमत दर्शवलेली असून विविध किमतींना केला जाणारा पुरवठा विक्रेत्याकडून, एका विक्रेत्याकडून दर्शवलेला पुरवठा हा एवढा आहे. त्यानंतर वैयक्तिक पुरवठा वक्र आपल्याला काढावा लागतो. त्या पुरवठा पत्रकाच्या आधारे त्याचा वक्र आपण काढूयात. या ठिकाणी वक्र आपण काढलेला आहे. या वाय अक्षावर आपण वस्तूची किंमत घेतलेली आहे, तर OX अक्षावर वस्तूचा पुरवठा घेतलेला आहे. 2 रुपये किमतीला 10 नगांचा पुरवठा, 4 रुपये किमतीला 20 नगांचा पुरवठा, 6 रुपये किमतीला 30 नगांचा, 8 रुपये किमतीला 40 नगांचा, 10 रुपये किमतीला 50 नगांचा, 12 रुपये किमतीला 60 नगांचा आणि 14 रुपये किमतीला 70 नगांचा पुरवठा ए व्यक्ती करते आहे. ए व्यक्ती या वेगवेगळ्या किमतींना पुरवठा करते आहे. हे सगळे बिंदू आपण जोडून घेतले तर SS हा वैयक्तिक पुरवठा वक्र येतो. याचं स्पष्टीकरण आपल्याला करायचं असतं. वरील आकृतीमध्ये OX अक्षर वस्तूची किंमत घेतलेली असून OY अक्षर वस्तूचा पुरवठा घेतलेला आहे आणि SS हा पुरवठा वक्र आलेला आहे जो डावीकडून उजवीकडे वरती सरकत जाणारा आहे. त्याला आपण धनात्मक उताराचा म्हणतो. बाजार पुरवठा पत्रक आपण पाहूयात.
विशिष्ट वेळी एखाद्या वस्तूच्या विविध किमती असताना बाजारातील सर्व विक्रेत्याकडून वस्तूंची किती नगसंख्येचा पुरवठा केला जातो त्याची बेरीज, त्याला आपण बाजार पुरवठा म्हणतो. ज्या पत्रकात दर्शवलेली असते ती बेरीज. एका विशिष्ट कालावधीत बाजारात निरनिराळ्या किमती असताना बाजारातील सर्व, हा शब्द फार महत्त्वाचा आहे, सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेली नगसंख्या दर्शवणारे पत्र म्हणजे बाजार पुरवठा पत्रक होय. बाजार पुरवठा हे बाजारातील सर्व व्यक्तीच्या किंवा विक्रेत्याच्या संदर्भात असते. प्रत्यक्ष बाजार पुरवठा पत्रक आपण पाहूयात. या ठिकाणी एक्स वस्तू आहे आणि ए बी सी हे 3 विक्रेते आहेत. 2 रुपये किमतीला 10 नगांचा पुरवठा ए व्यक्तीकडून केला जातो, 10 नगांचा पुरवठा बी व्यक्तीकडून केला जातो बाजार, आणि सी व्यक्तीकडून 10 नगांचा पुरवठा, बाजार पुरवठा 30 नगांचा झाला. 4 रुपये किमतीला ए व्यक्ती 20 नगांचा, बी विक्रेता 20 नगांचा आणि सी विक्रेता 20 नगांचा, बाजार पुरवठा 60 नगांचा झाला. 6 रुपये किमतीला ए व्यक्ती 30 नगांचा, बी व्यक्ती 30 नगांचा, सी व्यक्ती 30 नगांचा, बाजार पुरवठा 90 नगांचा झाला. 8 रुपये किमतीला ए व्यक्ती 40 नगांचा, बी व्यक्ती 40 नगांचा, सी व्यक्ती 40 नगांचा, 40 अधिक 40 अधिक 40 बरोबर 120 नगांचा पुरवठा झालेला आहे. या पद्धतीने सर्व विक्रेते जे आहेत ए बी सी हे 3च असतील असं नव्हे, विक्रेते अनेक असू शकतात, पण या ठिकाणी उदाहरणासाठी आपण 3 विक्रेते घेतलेले आहेत. या 3 विक्रेत्यांनी केलेला पुरवठा या पत्रकात दर्शवलेला आहे. यानंतर पुरवठा पत्रकाचं आपण स्पष्टीकरण करायचं आहे. वेगवेगळ्या किमतींना प्रत्येक विक्रेत्याने किती पुरवठा केला आणि त्याची बेरीज किती आली हे. प्रत्यक्ष बाजार पुरवठा वक्र आपल्याला काढायचा आहे. बाजार पुरवठा पत्रकाच्या आधारे बाजार पुरवठा वक्र आपण काढू शकतो. या ठिकाणी 2 रुपये किमतीला 30 नगांचा, प्रत्येकी 10 10 10 असा तिघांचा पुरवठा 30 नगांचा आहे. 4 रुपये किमतीला 20 20 20 बाजाराचा पुरवठा हा 60 नगांचा झालेला आहे. 6 रुपये किमतीला प्रत्येकी 30 30 30 तिघांचा 30 त्रिक 90 नगांचा पुरवठा आहे. 8 रुपये किमतीला 40 40 40 असा एकूण 120 नगांचा पुरवठा आहे. 10 रुपये किमतीला 50 50 50 असा तिघांचा 150 नगांचा पुरवठा आहे. आणि 12 रुपये किमतीला 60 60 60 बाजार पुरवठा 180 नगांचा आहे. तर 14 रुपये किमतीला 210 नगांचा पुरवठा आहे. या आकृतीचं स्पष्टीकरण करायचं आहे. वरील आकृतीमध्ये OX अक्षर वस्तूचा पुरवठा घेतलेला असून Y अक्षर वस्तूची किंमत घेतलेली आहे. SS हा पुरवठा वक्र आलेला आहे आणि वेगवेगळ्या किमतींना बाजारातील पुरवठा, एकूण पुरवठा किती आहे हे आपण स्पष्ट करायचं आहे. तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण साठा, एकूण उत्पादन, साठा, पुरवठा आणि पुरवठा पत्रक या बाबी पाहिलेल्या आहेत. धन्यवाद.